आणि त्यामुळे तुमच्या लोकसभा निवडणुकींच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का, उद्धवजी हा तुमचा घोटाळा आहे, आमचा थेट उत्तर आहे आणि अजूनचे पुरावे पाहिजे तर उद्धवजी देतो. मतदारसंघ काढलेत राज ठाकरे यांनी, मतदारसंघाचं नाव घेतलं त्यांनी, मतदारांचं नाव घेतलं त्यांनी, त्याला उत्तर मी दिलंच आहे. अन्य नावं, मुस्लिम नावं, दुबार नावं, अल्पसंख्याक नावं. आता मतदारसंघ शा देतोय. रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेड मध्ये 1243 मतांनी आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये 5562. काय करायचं, करायचं काय, उत्तर देतील. दुसरे ते आमचे ग्रेट नाना पाटोले साकोलीतनं निवडून आले 208 मतांनी. त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477. करायचं काय, राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा, मतचोरी झाली म्हणताय. बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत 5324 मतांनी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार 14944. काय करायचं, बडवायचंय, फटकावायचंय, उत्तर द्यावं राज ठाकरे यांनी. मुंब्रा आमचे जितेंद्र आव्हाड, आमचे कसले जितेंद्र आव्हाड, त्यांच्या मतदारसंघामध्ये 30,601 दुबार मुस्लिम मतदारसंघ 30,000. माळशिरस उत्तम जानकर आमदार, दुबार मुस्लिम मतदार 4399. घनसावंगी राजेश टोपे निवडून आले 2309 मतांनी, मी चुकत नसेल तर. सॉरी, शिवसेना निवडून आली 2309 मतांनी, शिवसेना निवडून आली. आणि मुस्लिम दुबार मतदार 11,751. काय करायचं, दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का, राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय. लातूर शहर अमित देशमुख दुबार मुस्लिम मतदार 20,613. धारावीतल्या ज्योतिताई गायकवाड दुबार मुस्लिम मतदारसंघ 10,000 मतदार 10,689. मुंबादेवीत आमचे अमीन पटेल दुबार मुस्लिम मत 11,126. काय करायचं या मतदारसंघाची यादी किती वाचू. मालाड पश्चिम असलम शेख निवडून आले 6,227 मतांनी, 17,007 दुबार मुस्लिम मते. अरे वोट चोरी. खरं तर मला हे नाती संबंधी कधी आणावीशी वाटत नाही. भाजपचा उमेदवार होता, कार्यकर्ता आमचा प्रमुख नेता आहे, माझा भाऊ पण आहे, मी निवडून आणला असता ना वोट चोरी असती तर. 6,200 पराभव झालाय आणि दुबार मुस्लिम आहेत 17,007. परभणी राहुल पाटील 13,313 दुबार मुस्लिम मतदार. विक्रोळीत सुनील राऊत 3,450 मुस्लिम मते दुबार. कलिनाथ संजय पोतनीस 5,008 मतांनी निवडून आले, दुबार मुस्लिम मत 6,973. जोगेश्वरीत अनंत नर निवडून आले 1,541 मतांनी, दुबार मुस्लिम मते 6,441. काय करायचं, आदित्य ठाकरे राजीनामा घेणार. नितीन देशमुख दुबार मुस्लिम मत 5,251. किती प्रकार सांगायचे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये दुबार मतदार तुम्ही बडवणार, फटकवणार, ज्यांची नावं सांगणार ते मतदारसंघ आणि मतदार हे मराठी, हिंदू आणि दलित मतदारांची नाव घेऊन सांगणार. आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची. वांद्रे पूर्व पण आहे, मुंब्रा कळवा पण आहे, सगळी देतोय. यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत. मग यांना काय,
यांच्याबद्दल वेगळा नाही, हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका, मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओवाळायची. वोट जिहाद इथे आहे. अहो धुळे मतदारसंघामध्ये लोकसभेतला देतो, मगाशी तर विधानसभेतला सांगितलंय. लोकसभेच्या निकालावरून धुळ्यामध्ये आमचा पराभव झाला 3831 मतांनी. मुस्लिम दुबार मतदार 45,797. उद्धवजी कसला विजय तुमचा? महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय कसला? आम्ही प्रश्न चिन्हांकित करू. बीड लोकसभा मतदारसंघ आमच्या पंकजाताईंचा पराभव 6553 मतांनी. मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार किती आहेत त्यात? 67,679. काय करायचं? आमची मुंबई नॉर्थ सेंट्रल म्हणजे आमचाच मतदारसंघ 16,514 मतांनी वर्षाताई निवडून आल्या. आणि मुस्लिम दुबार मतदार, अल्पसंख्याक दुबार मतदार 59,805. राजीनामा देणाऱ्या वर्षाताई आपण. आमचा मिहीर कोटेजांचा पराभव झाला 29,861 मतांनी मुंबईत लोकसभेला. त्या मतदारसंघात 38,744 मुस्लिम दुबार मतदार. काय करणार? संजय पाटील यांचा राजीनामा उद्धवजी घेणार. आम्ही प्रश्नांकित करायचं तुम्हाला. अमरावतीत तेच आहे, 19,731 मतांनी आमचा पराभव. मुस्लिम दुबार मतदार 28,245. राज ठाकरे भूमिका काय? आणि त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांच्या भूमिका ज्या आहेत, या मराठी मतदार, हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे. आणि मुस्लिम दुबार, अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरून घालण्याची आहे. यांची भूमिका संशयास्पद, अतिशय खालच्या स्तरावर निवडणुकीच्या निकालात जिंकण्यासाठीच्या प्रयत्नाची आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे, एक कार्यक्रम देशभर सुरू केलाय, ते तुम्ही मविया आणि मनसे दोघांनी SIR ला समर्थन द्यावं. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू, बरोबर ना? बरोबर आहे ना? बरोबर. या SIR ला समर्थनार्थ भूमिका घ्या. जर मतदार यादी याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक असाल तर SIR ला समर्थन द्या. नाही तर काँग्रेस SIR ला तिकडे विरोध आणि इथे वोट चोरी, मतचोरी बोलायचं, ही दुतोंडी भूमिका घेऊ नका. नागरिक हे जागरूक आहेत.